शरण्याने अभयच्या कुशीत शिरत म्हटले, कथेत खरे का लिहिले नाही? तुला पुन्हा त्रास झाला असता. त्या गोष्टीला आता 9 वर्ष झाले, तरीही कधीतरी रात्री तू दचकतेस. तो कपाळावर बोट टेकवत म्हणाला. अभय हा लेखक तर होताच, पण पेशाने डॉक्टर होता. 9 वर्षापूर्वी शरण्य त्याला एका रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात सापडली होती. नक्की शरण्य आणि अभयच्या आयुष्यात घडले तरी काय? वाचूया आजच्या भागामध्ये. श्रावणीला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तिने एक मिनिटही अभयला स्वतःपासून दूर केले नव्हते. अभय, शरण्या, श्रावणी आणि तिचे सासरे शरण्याच्या फ्लॅटमध्ये गेले. अभय श्रावणीसोबत गप्पा मारत असताना तिचे सासरे शरण्याला घेऊन बाल्कनीमध्ये गेले. तुम्हाला काही बोलायचे होते का? शरण्या त्यांच्या गंभीर मुद्रेकडे पाहून विचारत होती. मला जरा तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचे होते. आधी शांतपणे ऐकून घे, मग विचार कर, ते म्हणाले. डॉक्टरांनी अभयबद्दल, श्रावणीच्या मनातील इच्छा आणि कसे तिच्या आरोग्यावर त्याचा आता झालेला परिणाम, हे सारे त्यांनी तिला सांगितले. तुमचे काय मत आहे? मी काय करावे पुढे? तिला थोडी कल्पना आली होतीच, तरीही स्पष्टपणे तिने विचारले. तू अभयशी लग्न करावे असे मला वाटते. त्याच्या बायकोचा आणि त्याचा घटस्फोट झाला आहे. माझा मुलगा या जगात नाही. तुला वाचवण्यासाठी जरी त्याने तुला त्याची खोटी पत्नी म्हटले, तरी तुझी आणि आपल्या श्रावणीची काळजी तू नीट घेत आहे, तिचे सासरे तिला सांगत होते. श्रावणीसाठी मी समजू शकते की तिला वडिलांचे प्रेम मिळावे, पण मला पुन्हा लग्न करून त्यांना नवऱ्याचा मान देता येईल का? हे तडजोडीचे नाते जरी म्हटले, तरी पत्नी म्हणून त्यांची अपेक्षा मी पूर्ण करू शकेन का? पुनर्विवाह म्हणजे पुन्हा लग्न करणे, तेही अभय आणि शरण्याच्या बाबतीत असे दुसऱ्या व्यक्तीसोबत गठबंधन. सोपे असते का? तर नाही. आपल्या ज्या भावना आणि विचार आपण आधीच एका व्यक्तीसाठी समर्पित केलेल्या असतात, त्याच पुन्हा नव्याने दुसऱ्या व्यक्तीसोबत नाते जोडताना करणे अशक्य असते का? तर नाही. पण कठीण मात्र असते. त्यात पहिलेपणाची ओढ किंवा नाविन्यता असेलच असे नाही. तडजोडीचे नाते हे आधीपासून असतात. तडजोड जास्त आणि कमी प्रेमाची अपेक्षा असलेले असेच असते. विधवा झालेली स्त्री तिच्या नवऱ्यामुळे त्याचे मरणाचे दुःख पचवत आपल्या शारीरिक आणि मानसिक भावनांना त्याच्या चितेसोबतच तिलांजली देते. विधवा स्त्री सुवासिनी सोबतच नंतर पतीचे निधन हे दोन्ही अनुभवते. मध्येच सुखाची ओंजळ भरलेली असतानाच ती रिकामी व्हावी अशी परिस्थिती येताना पुन्हा ती भरावी ह्याची ती आशा सोडून देते. भारतात पुनर्विवाह कायद्याला संमती देऊन खूप वर्ष झाली, तरीही विधवेचा असो की घटस्फोटित स्त्रीचा दुसऱ्या विवाहाचा विषय आजही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो. कारण पहिले मुलांचे वय जास्त असायचे आणि मुलींचे कमी. त्यातून शिक्षित लोक असेल तर ठीक, नाही तर मुलाच्या घरच्या पसंतीनेच मुलींचे विवाह व्हायचे. आता काळ बदलला, त्यात नात्यात भावनिक गुंतणे आले. दोघांमध्ये समन्वय आहे का? एकमेकास अनुरूप आहेत का? विचार करण्याची पद्धत किंवा स्वभाव हे सारे लग्न करताना प्रथम पाहिले जाते. दुःख सहन करणाऱ्या माणसाला सुखाची आस असली तरी ते प्रत्यक्षात समोर असेल तरी शंका येते, कारण त्या माणसाला दुःख एवढे अंगवळणी पडलेले असते की समोर असलेल्या सुखावर त्याची नजर जात नाही. मला सांग, अभयमध्ये काही कमी आहे का? तो घटस्फोटित आहे म्हणून की अजून काही कारण? त्यांनी विचारले. खरे तर त्यांच्यात कमी नाही, पण त्यांच्या काही अपेक्षा असतील ना? त्यांच्या आईने सांगितले होते की त्यांना मुलांची आवड आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना न विचारता गर्भपात केला. उद्या पुढे जाऊन आमचे लग्न झाले. त्यांना स्वतःच्या बाळाची इच्छा झाली आणि श्रावणीला सावत्रपणा. ती मध्येच थांबली. आपण बोलून पाहू ना, मी तुला विचारण्याआधी त्या दोघांना विचारले होते. हे ऐकून तिने विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यांना विचारले, मग काय बोलले ते? त्यांनी नकारच दिला. तरीही सर्वात आधी तुला विचारावे असे त्यांनी सांगितले, मग पुढे बोलू, सासरे म्हणाले. त्यावेळीही त्याने आपल्या निर्णयाचा विचार केला. ह्याने ती सुकावून गेली. 2-3 दिवस असेच गेले. अभय सकाळी श्रावणीला भेटायला यायचा. नंतर आपले कामावरून रात्री ती झोपेपर्यंत तो फ्लॅटवर थांबून त्याच्या घरी झोपायला जायचा. शरण्य सर्व पाहत होते. तिला लग्नाचा विचार करायला वेळ दिला होता. एकदा अभय सकाळी आला होता, तेव्हा श्रावणी झोपली होती. शरण्याने त्याला चहा दिला. तो पीत असताना तिने त्याच्याकडे हा विषय काढला. बाबांनी तुम्हाला आपल्या लग्नाबद्दल विचारले होते. त्याबद्दल थोडे बोलायचे होते. ती हिंमत करून त्याला म्हणाली. हो, मी त्यांना नकार दिला.
तसेच तुमचाही नकार असेल हेच मला वाटते. तो चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाला. ती अचानकच माझा होकार असेल तर? त्याला पण थोडा धक्काच बसला, कारण तिच्या स्वभावानुसार तिने स्वतःहून हा विषय काढणे अनपेक्षित होते. तुम्हाला काय वाटते ते बोला, तो म्हणाला. मला माहिती आहे तुमच्याही तुमच्या बायकोकडून काही अपेक्षा असतील. आपल्या दोघांच्या संमतीने झाले तर हे दुसरे लग्न असेल. पहिल्या जोडीदाराच्या आठवणी आपल्याजवळ असणारच, पण सध्या मला श्रावणीला प्राधान्य द्यायचे आहे. डॉक्टर म्हणतात तसे तिला तिच्या वडिलांचे प्रेम तुम्ही द्याल, यात वादच नाही. परंतु पुढे जर दुसऱ्या अपत्याची इच्छा तुम्हाला झाली आणि देव न करो श्रावणीला सावत्रपणाची जाणीव, पुढे तिचे शब्दच बाहेर पडले नाहीत. एक आई म्हणून मी तुमची चिंता आणि काळजी समजू शकतो. खरे तर मी खोटे बोलणार नाही, पण श्रावणीला मी माझ्या मुली समानच मानतो. तुम्ही इथे राहायला आलात तेव्हा मला अनामिक भीती होती. असे वाटत होते की माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून दूर झाला. काकांना मी नकार यासाठी दिला होता, कारण तुमचे मत इथे सर्वात आधी महत्वाचे आहे. तडजोड ही जीवनात करावीच लागते. आपल्या दोघांच्या आधीचे लग्न हे आई वडिलांच्या संमतीने झाले होते. मलाही समजून घेणारी आणि माझ्या आईला ओझे न समजता आपल्याच घरातील मोठी व्यक्ती म्हणून मान देणारी सहचारिणी हवी होती. मला थोडा वेळ द्या आणि पुढे आपले लग्न झालेच तर श्रावणीला मी तिचा सावत्र बाबा आहे हे कधीच जाणवू देणार नाही, हे मी वचन देतो. असे बोलून तो श्रावणीकडे गेला. एका रात्री त्याच्या आईने शरण्य आणि तिच्या सासऱ्यांना श्रावणीसह जेवायला बोलावले होते. श्रावणी तर घरात स्वतःचे घर असल्यासारखी पळत होती. तिच्या हसण्याचा खळखळाट पाहून सर्वांना समाधान वाटत होते. लहान मुलांना ना आजची चिंता असते ना उद्याची, त्यामुळे ते प्रत्येक क्षण खेळण्यात आणि आनंदात घालवत असतात. त्यांच्या हास्याने घरात चैतन्य पसरते. त्यांचा निरागसपणा बघून कपटी ही माणसेच असतात आणि निर्मळ देवाघरची फुले ही लहान मुलेच असतात हे समजते. पूर्ण एक आठवडा वेळ घेऊन अभयने खूप विचार केला. मी लग्न करण्यास तयार आहे, अभय म्हणाला. ते ऐकून त्याच्या आईने आणि तिच्या सासऱ्यांनी मनोमन देवाचे आभार मानले. पण मला तरीही काही गोष्टी स्पष्ट व्हाव्यात, म्हणून शरण्या आणि श्रावणीशी एकांतात बोलायचे आहे, तो गंभीर चेहरा करून म्हणाला. अभयला त्या दोघींशी असे काय बोलायचे होते? एवढा वेळ घेण्यामागे अभयचे काही कारण होते का? आयुष्यात जसे सर्व दिसते तसेच खरे असते का? काय हो, हे गुंड आणि बाकी ते जंगल लिहिणे वगैरे जरुरी होते का? शरण्या लटक्या रागात अभयला म्हणाली. ते जास्तच झाले का ग? अभय तिच्या हातातून काही कागद घेऊन पाहत म्हणाला. नाहीतर काय, मी म्हणे एक अबला नारी, आणि तुम्ही काय तर देव माणूस, अशी प्रतिमा ह्यात दाखवली आहे. अगं कथा ही काल्पनिक असते, तू काय सर्व मनावर घेत आहेस का? तो हसत म्हणाला. बाबा, म्हणत 8 वर्षाची मुलगी पळतच घरी आली. किती हा उशीर जीव? शरण्या जरा रागे भरतच म्हणाली. बाबा, मी उशिरा येणार हे सांगितले होते ना? नाक उडवत अभयला एका बाजूने मिठी मारत ती म्हणाली. हो हो, जा लवकर हातपाय धुवून ये. मी माझ्या जीवसाठी मस्त थालीपीठ बनवले आहे. तो शाळेतून आलेल्या आपल्या मुलीला बोलत होता. रात्री त्यांची लेक झोपली असताना शरण्याने अभयच्या कुशीत शिरत म्हटले. कथेत खरे का लिहिले नाही? तुला पुन्हा त्रास झाला असता. त्या गोष्टीला आता 9 वर्ष झाले तरीही कधीतरी रात्री तू दचकतेस. तो कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. अभय हा लेखक तर होताच, पण पेशाने डॉक्टर होता. 9 वर्षापूर्वी शरण्य त्याला एका रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात सापडली होती. त्याने तिच्यावर उपचार केले आणि घरी फोन केले असता त्यांनी अत्याचार झालेल्या मुलीला आपली मुलगी मानण्यास नकार दिला. तिची मनस्थिती ठीक नसायची. त्यातच तिला झालेल्या अत्याचारामुळे लगेच दिवस गेले होते. तिची प्रकृती नाजूक असल्याने तिला त्या बाळाला जन्म द्यावा लागला. श्रावणी म्हणजे तेच नको असलेले बाळ होते, जे अभयने स्वतःचे नाव देऊन आपलेसे केले होते. आधी श्रावणीचा बाबा, मग शरण्याचा मित्र आणि शेवटी तिचा नवरा तो बनला होता.
शरण्याचा नात्यांवरचा विश्वास घरच्यांनी ओळख न दाखवल्यामुळे उडाला होता. सकाळी लवकर उठून आधी स्वतःचे आजचे हॉस्पिटलचे कामकाज पाहून त्याने पुढील भाग लिहायला घेतला. कथेमध्ये पुढे, मग श्रावणी, तुला मी बाबा म्हणून पसंत आहे ना? त्याने छोट्या श्रावणीला विचारले. अभि तू माझा बाबा आहेस? निराकस चिवूने विचारले. तुझी आई हो बोलली ना? लग्नाला मगच मी तुझा बाबा होऊ शकतो. तो चेहरा लहान करून म्हणाला. आई कर ना अभिशी लग्न, मला माझा बाबा हवा आहे. ती हट्ट करत तिला म्हणाली. बरं, तुम्हाला अजून काही बोलायचे आहे का? हो, आपण पहिले आई बाबा बनू, मग नंतर नवरा बायको. तो श्रावणीला जवळ घेतच म्हणाला. 2च दिवसात त्यांनी कोर्ट मॅरेज करायचा निर्णय घेतला. दोघेही लग्नबंधनात अडकले गेले आणि पुढे सुखाने श्रावणीसह एकत्र राहू लागले. एवढे लिहून त्याने कथा संपवली. त्यासोबतच अभय भूतकाळात गेला. आधी पेशंटशी लग्न करतोय म्हणून त्याच्यावर खूप टीका झाली होती. अनाथ असलेला तो श्रावणीला अनाथ होऊ देणार नव्हता. त्याचे आयुष्य हे संघर्षाने भरलेले होते. त्यातच त्याच्या आयुष्यात शरण्या आली. 20 वर्षाचीच होती तेव्हा ती. कित्येक महिने तर बोलतच नव्हती. त्यात ती गरोदर आहे याचेही तिला भान नसायचे. नर्स तिचे सर्व करायच्या, पण त्याही पैसे देऊनच काम करणाऱ्या होत्या. जेव्हा शरण्याला 5वा महिना लागला तेव्हा तिला सर्व समजायला लागले होते. अत्याचाराने पीडित असलेली मुलगी आणि पुढे आलेले पोट पाहून तिने स्वतःला खूप वेळा इजा पोहोचवण्याचाही प्रयत्न केला होता. शेवटी त्याने कागदपत्री तिच्याशी लग्न करून तिला घरी आणले आणि विविध डॉक्टरांशी बोलून तिची योग्य वेळी प्रसूती केली. शरण्या मुळातच थोडी अल्लड आणि शांत स्वभावाची होती. तिचा निरागसपणा अभयला भावला. त्याने खूप समजून सांगितल्यावर त्या बाळाचा ह्यात काहीच दोष नाही हे तिलाही पटले. तिच्या कलाने घेत शरण्याने 1 वर्षाने त्याला नवरा म्हणून त्याचा अधिकार दिला होता. अभयचे व्यक्तिमत्व मुळातच संयमी आणि विचारी होते. त्यामुळे शरण्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली होती. त्यातच त्याच्या लेखन कौशल्याची भुरळ तिला पडली नाही तर नवलच होते. पुढे पदवी आणि त्यानंतरचे शिक्षणही तिला घेण्यात अभयने मदत केली होती. तिला स्वतःच्या पायावर उभे करून भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्याने गरजेचे समजले होते. डॉक्टर अभय इथेच आहेत का? दारावर ओळखीचा आवाज आला. हो, हसूनच त्याने उत्तर दिले आणि भूतकाळातून बाहेर आला. झाली कथा लिहून? वाचक म्हणून आलात की बायको? त्याने मिश्किलपणे विचारले. तिने हसतच ती कथा वाचायला घेतली आणि म्हणाली, शीर्षक विसरलात डॉक्टर साहेब? नाही विसरलो, तूच सुचव. तो तिच्याजवळ जात म्हणाला. आठवले की सांगते, असे म्हणून ती मुलीच्या आवाजाने बाहेर निघून गेली. कथा जरी मी थोडी बदलली असली तरी त्यातही आताही आपले नाते आपल्या मुलीमुळेच सुरू झाले होते. तुम्ही दोघी कोणालाही आवडणाऱ्या अशाच आहात, असे स्वतःशीच म्हणून तो हॉलमध्ये आला. बाबा, मला सहलीला जायचे आहे. आई नाही म्हणत आहे. आईची तक्रार करत श्रावणी म्हणाली. का ग, माझ्या चिवला जाण्याची परवानगी देत नाहीस? तुम्हाला कारण माहीत आहे, मला यावर वाद नको, असे म्हणून शरण्या तिच्या कामासाठी बाहेर पडली. बाबा, आई मला एकटी कुठेच का पाठवत नाही? नाराज झालेली श्रावणी विचारत होती. तू सहलीला येते म्हणून सांग, हे घे त्यासाठी पैसे. आईशी मी बोलतो, ठीक आहे? त्याने तिला समजावून सांगितले. तिने हसतच आपल्या बाबांना सहलीला जाण्याची परवानगी दिली म्हणून आनंदाने मिठी मारली. रात्री झोपताना, तुम्ही तिला परवानगी का दिलीत अभय? शरण्य जरा रागानेच म्हणाली. कारण तू तिला जास्त रोकटोक केलेली मला आवडत नाही. तुला तिला एकटीला पाठवण्याची भीती वाटते, मान्य आहे. पण ह्याने तू तिला बाहेरचे जग पाहण्यास रोखू शकत नाहीस. आवाजात जरब आणत अभय म्हणाला. मलाही काळजी आहेत. एका दिवसात ती परत येईल. मी सर्व चौकशी केली आहे शरू. नको काळजी करू. तिला आपण बंधनात नाही ठेवू शकत राणी, तो तिला समजावत म्हणाला. तिलाही ते पटले. शांत वातावरणात फक्त प्रीतस्पर्शाची देवाणघेवाण चालू होती.
थोड्या वेळाने दोघेही झोपले. "अभय, उठा उठा!" ती जोरात ओरडत म्हणाली. "काय झाले शरू?" तो झोपेतूनच घाबरत उठला. "मला नाव सुचले," ती आनंदाने म्हणाली. "कशाचे?" झोपेच्या तंद्रीत न समजून त्याने विचारले. "कथेचे नाव," ती हसतच म्हणाली. "देवा, जीव घेशील एक दिवस शरू." "किती घाबरलो मी." तिला स्वतःजवळ खेचत तो म्हणाला. ती "ऐका तर, बोला." त्याने तिला मिठीत घेत विचारले. "त्या गोष्टीत आणि आपल्या गोष्टीत एक साम्य आहे." "कोणते?" त्याने तिच्याकडे पाहत विचारले. "त्या दोघांच्या नात्याला नवी पालवी फुटली होती. माझ्या जीवनात तुमचे स्थान खूप महत्वाचे आहे. तुम्ही नसता तर मी डोळ्यातील अश्रूने ओठातले शब्द थांबवले होते. मी नसतो तर दुसरं कोणी असतो." तो सहजच म्हणाला. "असे नाही. तुम्ही खूप निस्वार्थी आहात. मला आणि श्रावणीला तुमच्यामुळे समाजात मान मिळत आहे. माझी सर्व नाती सोडून गेली तेव्हा तुम्ही मला सांभाळले आणि माझ्याशी नाते जोडून आपल्या नात्याला जगासमोर आणले." अभयसाठी हे सर्व सोपं होते का? तर नव्हते. शरण्याला मानसिक आधाराची खूप गरज होती. तिला सांभाळताना कधी तो प्रेमात पडला हे त्यालाही समजले नाही. कोणाचाही स्पर्श स्वतःला करू न देणाऱ्या शरण्याला त्याने डॉक्टर म्हणून व्यवस्थित उपचार तर केलेच, पण तिचे मन जपत तिच्या कलाने घेत कधीच तिच्या परवानगीशिवाय तिला त्याने स्पर्श केला नव्हता. 1 वर्ष तिला प्रेम होण्याची जाणीव होण्यासाठी थांबला होता. दोघात आधी मैत्रीचे नाते निर्माण करून मगच त्याने वैवाहिक जीवनाची सुरुवात केली होती. श्रावणीला याबद्दल काहीच माहिती नव्हती. तिचा बाबा हा तिचा मित्र होता. सगळ्यात आधी कोणतीही गोष्ट ती आई आधी अभयला सांगायची. पुढे दुसरे मूल नको म्हणून त्याने न सांगता नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्याग फक्त स्त्रियाच करतात असे नाही तर अभयनेही दाखवून दिले होते. "अभय, कथेचे नाव तर सांग." शरण्या म्हणाली. "कथेचे नाव नात्याची नवी पालवी." "मस्तच." अभयने लगेच शीर्षक लिहिले. शुष्क झालेल्या दोन जीवांना नात्याची नवी पालवी फुटली. आधी मैत्रीची आणि नंतर प्रेमाची. नात्याची नवी पालवी समाप्त. लेखिका विद्या कुंभार. श्रोते हो, कशी वाटली कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया नव्या कथेमध्ये. धन्यवाद.